नमस्कार मित्रांनो, आज आम्ही त्र्यंबकेश्वरला सकाळी निघालो. मी 6:30च्या दरम्यान निघालो होतो. तर तुम्ही बघू शकता गर्दी बघा किती. आणि ही गर्दी आहे VIP पाससाठी गर्दी आहे मित्रांनो. म्हणजे याच्यावरूनच अंदाज घ्यायचं का गर्दी किती आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. अक्षरशः म्हणजे गाड्या लावायला सुद्धा जागा नाही, इतकी गर्दी, भयंकर गर्दी आहे. बघू शकता तुम्ही बघा, ही VIP पासची गर्दी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मध्ये गेल्यानंतर गर्दी भयंकरच आहे दर्शनासाठी. आता बघू शकता गाड्या लावायला सुद्धा जागा नाही आणि तेवढ्यात दिगंबर भेटला मित्र. आणि बघू शकता आमच्या ओला उबेरचे गँग सर्व आहे, सातपूर गँग आहे, त्याच्यानंतर पातळी फाट्यावरली सुद्धा गँग आहे. बघू शकता कांगणे ते सर्व म्हणजे एकदम खुश झाले. म्हणजे डायरेक्ट म्हणजे असे काय जसे काय पोलीस आहे अशा गाड्यांना आडवे होते. आता आम्हाला बिन काही काम नाही. त्याच्यात आमचा गोरं कायर गेलाय तिकडे बघू शकता तुम्ही. माझी गाडी लावासाठी तो पोलीस बनेल आहे आज त्र्यंबकेश्वरमध्ये आणि गाड्या हुसकाचं काम चालू आहे त्याचं. बघा ड्रायव्हरांना बोलीबच्चन देऊ राहिला गाडी काढा म्हणून, कमी पोलीस आहे म्हणून, रस्त्यावर गाडी लावायची अलाउड नाही म्हणून. आणि त्याच्यात आमचे निलेश भेटले, रेखानगरचे ओनर आहे, ते बिन आले. म्हणजे भरपूर मित्र भेटले, हे त्यांचे मित्र आहे. आता भरपूर मित्र भेटले. आता आम्ही तिकडून चला म्हणलो आता काही काम नाही, आपण तरी दर्शन घेऊन येऊ म्हणलो बाहेरून मुखदर्शन. आता आम्ही मुखदर्शन कळसाचं घ्यायला आलोय. बघू शकता गर्दी मित्रांनो. बघा त्र्यंबकला भयंकर गर्दी आहे. बघा सगळी ओला उबेरची गँग घेऊन येले दर्शनासाठी. कधी दर्शन पाया पडती नाही आहे पोरं, त्यांना आज डायरेक्ट मंदिरापाशी घेऊन आलो भेटले म्हणून. आता त्यांचं दर्शन घेतलं आहे बाहेरून. आता त्याच्यात चहा बी पिला. आता आम्ही व्हिडिओ कसा झाला आहे नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.